आणि चंद्रकांत हंडोरे माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊयात. माननीय खरगे साहेब, केसी वेणुगोपालजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॅशिंग नेते माननीय नाना पटोलेजी, विधिमंडळ पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरातजी, विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार, माननीय श्रीमती यशोमती ठाकूर, माननीय अमीन पटेलजी, माननीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आशिष दुवाजी, त्याचबरोबर विधान परिषदेतील आमचे नेते बंटी पाटीलजी, आमचे प्रभारी रमेश चेन्नीथालाजी आणि आमच्या महाविकास आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब, शिवसेना पक्षाचे नेते माननीय उद्धव ठाकरेजी, आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, सुशील कुमार शिंदे साहेब, त्याचबरोबर सीपीआय, सीपीएम, समाजवादी पार्टीचे सर्व नेते यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या या सर्व नेत्यांनी या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी मला दिली आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठविण्याची किमया केली. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये दलित, मागासवर्गीय, शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक, मजूर, शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्या ह्या सर्व नेत्यांनी कंबर कसून राज्यसभेच्या उमेदवारीच्यासाठी माझ्या मागे ठामपणे उभे राहिले. निश्चितपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये माझं जिंकणं निश्चित आहे. जिंकल्यानंतर पार्लमेंटच्या वरिष्ठ सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची व्यथा मी त्या ठिकाणी मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीन. तेव्हा काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी राज्यसभेसाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे. चंद्रकांत हंडोरे माध्यमांशी संवाद साधतायत, त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. पण तुर्तास बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.